तशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं होतं की पदार्थाच्या या गुणधर्माला पारदर्शकता म्हणजेच काय ट्रान्सपरन्सी असे म्हणत आहोत. तर अशा प्रकारे पदार्थाची आपण पाहिलं की जो काच आहे ती कशी आहे, ट्रान्सफर आहे, आपली जी त्याच्यात पारदर्शकता आहे आणि पारदर्शकता हा काय काचेचा गुणधर्म आहे, म्हणून त्याला काय बोलणार ट्रान्सपरन्सी म्हणजे काय आहे, पारदर्शकता आहे असं आपण बोलणार आहोत. ही काच आहे, काच आहे, काचेतून आपण आरपार पाहू शकतो, इथे तुम्ही चित्रातून पाहू शकता. आपण त्याची उदाहरणं पाहिली. उदाहरणं काय आहे, काच आहे, प्लास्टिक आहे, स्वच्छ पाणी आहे. ते एक स्वच्छ पाणी घेतलं तर स्वच्छ पाण्यातून देखील आपण पाहिलं तर आपल्या समोरची वस्तू काळी आहे का निळी आहे, रंग कोणता आहे हे देखील आपण सांगू शकतो. बघा, काच पाहिलं आहे, प्लास्टिक आहे, स्वच्छ हे काय आहे, पाणी आहे. की जसं तुम्ही समुद्रामध्ये गेलात तर बघा पाण्यातून तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समुद्राचे खालीचे जे नितळ पाणी असते तुम्हाला तिथे खास खळगे आहे, तिथे मच्छी आहे, ज्या काही प्रकारचे जे छोटे छोटे झाडे झुडपं आहेत ते देखील तुम्ही तिथे काय करू शकता, पाहू शकता. तर अशा प्रकारे मुलांनी इथे पाहू शकता की हे उदाहरण आपण पाहिले की पारदर्शकतेची कोणत्या प्रकारची उदाहरण आहे. काच आहे, मुलांना स्वच्छ पाणी आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो प्लास्टिकची बॉटल आहे, जे प्लास्टिकच्या मधून देखील आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसत आहे, पारदर्शक दिसत आहे. आपण पलीकडची वस्तू पाहू शकतो. आता बघा इथे तुम्हाला काय धातू दिले आहेत, धातू कोणकोणत्या प्रकारचे ते आपण पाहणार आहोत. बघा इथे कोणता धातू आहे, तांबे हा धातू आहे, सोने, लोह आणि ॲल्युमिनियम काय आहे बघा इथे सांगितलं. आता इथे तुम्हाला सोनं कुठे दिसत आहे, सोनं इथे दिसत आहे, बरोबर आहे. तांबे म्हणजे काय, जे लाल रंगाचा जे धातू आहे तो दिसत आहे. इथे लोह आहे, ॲल्युमिनियम आहे, लोह आहे. अशा पदार्थांना धातू म्हणतात. मग ही सर्व जी धातू आहेत ही कशी आहेत, त्यांना आपण काय आहेत, सोनं, चांदी, तांबं, लोह, ॲल्युमिनियम ही काय धातू आहेत. आपण परिसर अभ्यास 1 मध्ये आपण याचा अभ्यास केला होता इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये की ही जी खनिजे आहेत ती खनिजे कुठून मिळतात, मातीच्या किंवा जमिनीच्या भूगर्भामध्ये ही खनिजे असतात. ती आपण खतकाम करून किंवा खोदकाम करून आपण ती काढून त्याच्यावर एक विशिष्ट प्रक्रिया करून आपण ते काय करतो, धातू मिळवत असतो आणि त्याचा आपण विविध कामासाठी आपण त्याचा वापर देखील करत असतो. परंतु ही जे धातू तुम्ही पाहू शकता की सोनं आहे ते कशासाठी वापरतात हे माहिती आहे की आपण त्याचे दागिने बनवण्यासाठी वापर करतो. सोनं आणि चांदी की आपण पाहिलं की जो मुलांना परिसर भाग 2 मध्ये 5वीच्या पुस्तकात की जेव्हा अश्मयुग काळामध्ये फक्त जेव्हा दगडांचं युग होतं आणि दगडापासून हत्यारं तयार केली गेली तर त्याच्यानंतर मुलांनंतर काय झालं की जो पहिला जो धातू होता, जो सोना हा पहिला त्याचा धातू होता, परंतु सोनं हे कसं आहे, पातळ आहे, लवचिक आहे आणि त्याच्यापासून हत्यारं घडवू शकत नाही. म्हणून सोन्यानंतर जो धातू आला मुलांना तो कोणता होता, म्हणून तांबा हा धातू होता. म्हणून तांबा हा प्रथम धातू मानला जातो. पण सर्वात प्रथम धातू कोणता होता, सोनाचा धातू होता. कारण सोन्यापासून आपण काय बनवू शकत नाही, हत्यारे बनवू शकत नाही. आणि म्हणूनच मुलांना जर तांब हे आलं, म्हणून ताम्र युग असं देखील आपण त्याला बोलत होतं. आपण हे देखील परिसर अभ्यास 1 मध्ये पाहिलं होतं. तर अशा प्रकारे जी सर्व आहेत धातू, कोणतं किती तांबा आहे, सोनं आहे, चांदी आहे, लोखंड आहे, ॲल्युमिनियम आहे, या सर्वांना काय बोललं जातं, धातू बोललं जातं. आणि ही धातू कुठे असतात, जमिनीच्या भूगर्भामध्ये दडलेली असतात, ते आढळतात आणि आपण ती खोदकाम करून काढत असतो. तर अशा प्रकारचे हे धातू आहेत. बघा इथे तुम्ही पाहू शकता धातू यांचा उपयोग आपण वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग करत असतो, वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. धातू खनिज रूपात भूगर्भात आढळतात. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की जेव्हा तुम्ही जितकं खोदकाम करा, जितकं तुम्ही आतमध्ये जाल तितकं तुम्हाला काय मिळेल म्हणून की तिथे तुम्ही काय मिळणार, हे सर्व प्रकारचे तुम्हाला धातू मिळणार. मग त्याच्यामध्ये सगळं आलं, ॲल्युमिनियम आलं, त्याचप्रमाणे लोखंड आलं, सोनं आलं, चांदी आलं. अशा प्रकारचे तांबे, सोनं, लोह, ॲल्युमिनियम असे सर्व प्रकारचे जे धातू असतात मुलांनो, ती आपल्याला जमिनीच्या भूगर्भामध्ये आपल्याला ही सापडलेले असतात. आपण त्यासाठी खोदकाम करत असतो आणि जे आपण खोदल्यानंतर आपल्याला हे धातू हे मिळत असतात. त्याच्यावर विविध प्रक्रिया करत असते. खनिजे काढून बघा इथे खनिजे खणून काढून त्यावर प्रक्रिया करून धातू मिळवतात. मी मगाशी सांगितलं की ज्या प्रकारे हे जे धातू आहेत ते आपल्याला सहज उपलब्ध होत नाही, त्यासाठी देखील एक वेगळी यंत्रणा वापरली जाते. त्यासाठी देखील पुष्कळ आर्थिक खर्च असतो मुलांना आणि त्याच्यानंतर ते भूगर्भातून काढली जातात आणि त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया ही काय करत असते, तयार केली जाते. प्रक्रिया करून धातू काय केला जातो, मिळवला जातो. बघा इथे जे तुम्हाला चित्र दिसत आहे की इथे खाणकामाचं चित्र आहे, इथे खोदकामाचं चित्र आहे की वेगवेगळ्या प्रकारे काय करते, खनिजे काय केली जातात, खणली जातात. म्हणजे भूगर्भामध्ये जमीन ही खणली जाते, त्याच्या विविध प्रक्रिया केली जाते आणि नंतर हा धातू काढला जातो. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, अशा प्रकारची ही जी प्रोसिजर आहे, जी पूर्ण प्रक्रिया आहे ती खूप मेहनतीची आहे. त्यासाठी खूप आर्थिक खर्चही करावा लागत आहे आणि ही खूप शारीरिक कष्ट त्याच्यामध्ये देखील आहे. आणि अशा प्रकारे ही खनिजे
म्हणजे खणून काढून त्याच्यावर काय केली जाते, प्रक्रिया केली जाते आणि मग नंतर आपल्याला काय मिळतं मुलांना, जो धातू मिळत असतो की ज्याच्यासाठी अधिक वेळ देखील आपला वाया जात असतो किंवा वेळ वाया जात नाही की त्यासाठी अधिक वेळ लागत असतो मुलांना. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला काय मिळते, धातू हे मिळत असतात. त्यासाठी देखील काय करायला बऱ्याच यंत्रणाचा वापर होत असतो. धातूचे महत्त्वाचे उपयोग आहे. धातू काय आहे, महत्त्वाचा उपयोग आहे. आता ते आपण पाहणार आहोत बघा मुलांना. धातूमध्ये काही समान गुणधर्म आढळतात. धातूमध्ये काय आहे, काही समान तर काही सारखे गुणधर्म आढळतात, तर काही वेगळ्या प्रकारचे किंवा त्याच्यामध्ये विभिन्न गुणधर्म असतात. प्रत्येक धातूमध्ये एकसारखा गुणधर्म असू शकत नाही. तसं सोनं आहे. सोनं कसं आहे, लवचिक आहे. त्याच्यामुळे तो सोनं कसं आहे, पातळ आहे. त्याच्यापासून आपण अवजारे बनवू शकत नाही. परंतु जे लोखंड आहे किंवा जे तांबे आहे, तांब्यापासून आपण हत्यारे बनवू शकतो मुलांना. तसंच म्हणून आपण काय बोलतो, धातूमध्ये काय आहे, काही ठिकाणी समानता आहे. जे प्रत्येक धातू आहे त्याच्यात समानता आहे, तर काहीमध्ये विभिन्नता आहे. मग काही समान देखील गुणधर्म काही धातूमध्ये आपल्याला आढळून आलेले असतात. म्हणजे सोनं आणि चांदी काय आहे, एक प्रकारे समान आहे की सोनं आणि चांदीचे काय बनवले जात नाही, हत्यारे बनवले जात नाही. त्याचप्रमाणे मुलांना लोखंडाचे देखील काय बनवले जात नाही, दागिने बनवले जात नाही, कारण ते अवजड कामासाठी त्याचा वापर केला जातो. बघा आता इथे पाहणार धातूचे गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मेटल सांगितलं. इथे धातूचे गुणधर्म काय आहेत आपण पाहणार. प्रॉपर्टी ऑफ मेटल की ते कोणते कोणते गुणधर्म आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. इथे जो पहिला आहे मुलांना धातू, तो काय आहे, वर्धनीयता. म्हणजे त्याचा गुणधर्म काय आहे ते आपण इथे त्यांनी सांगितलंय की गुणधर्म काय आहे, वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे काय, धातू आहे मग तो कोणत्याही प्रकारचा, एखाद्या अल्युमिनियम असते तर अल्युमिनियमचा जो आहे धातू, त्या धातूला ठोकून त्या काय केला जातो, तो पातळ केला जातो. त्याचा पातळ पत्रा तयार होतो आणि मग त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. त्यालाच काय बोलणार, वर्धनीयता बोलणार. म्हणजे ठोकून त्याचा काय केला जातो, पातळ प्रकारचा पत्रा तयार केला जातो. अगोदरची लांब धातू असतो अल्युमिनियम, काय हा जो धातू आहे त्याला ठोकलं जातं. ठोकून त्याला एक आकार दिला जातो, तो पातळ स्वरूपात केला जातो आणि मग त्याच्यानंतर मुलांना त्याचे पत्र्या म्हणून त्याचा वापर केला जातो. म्हणजे ठोकल्यानंतर जो आकार प्राप्त होतो, धातूला ठोकल्यानंतर जो आकार तयार होतो किंवा जो आकार बनतो त्याला वर्धनीयता असे बोलतात. बघा आपण मुलांना पुढे पाहणारच आहोत. वर्धन बघा, एका तांब्याचे किंवा अल्युमिनियम म्हणजे तुम्ही कोणताही एक धातू घ्या, अल्युमिनियम घ्या, तांबा घ्या, त्याच्या काय करायचं, अल्युमिनियमच्या तारेचा तुकडा घ्या की एक तार आहे, त्या तारेचा आपल्याला काय घ्यायचं आहे, तुकडा घ्यायचा आहे. तांब्याचा किंवा अल्युमिनियमचा एक तुकडा घेऊन आपण त्यावर काय करणार, हातोडीने मारत आहोत. मी मग असे सांगितले की आपण काय करणार आहोत मुलांना, त्याला आपण हातोडीने मारत आहोत. हातोडीने काय करत आहोत, मारत राहिल्यामुळे काही वेळाने ते तार चपटी होणार आहे. जर एखादा गोल आपण तारेचा तुकडा घेतला आणि त्याच्या आपण त्याला हातोडी मारणार तर तो कशा प्रकारचा होणार आहे, असा चपटा होणार आहे. म्हणजे त्याची जी उंची आहे ती काय होणार आहे, वाढणार आहे. जी गोल नळी जी होती मुलांनो, ती कशी झाली, त्याचं रूपांतर हातोडा मारल्यानंतर त्याचं रूपांतर या प्रकारामध्ये झालेलं आपण पाहू शकतो. इथे बघू शकता की कशा प्रकारे मुलांनो तिथे गोल आकाराची चपट्या आकारामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. हे देखील तुम्ही पाहू शकता. चपटे होतं म्हणजे ते काय होतं, त्याला पत्रा बोलतात. पत्रा कसा असतो मुलांनो, हा अल्युमिनियमचा पत्रा असतो मुलांनो. त्याचप्रमाणे जे पत्रे आपण घरावर पाहतो ते काय असतात, ते काही मातीचे देखील पत्रे असतात. ते मातीपासून देखील पत्रे बनवले जातात की जेणेकरून हवाला आपल्या घरामध्ये गारवा निर्माण होण्यासाठी. अल्युमिनियमचे देखील पत्रे बसवले जेणेकरून घराला छपरासाठी त्याचा वापर करता यावा आणि म्हणून त्याला काय बोलतो, पत्रा बोलतात. की जे घरामध्ये बनवलं, काही कौलारू घरं असतात, काही कौलारू घरं असतात, तर काही असे पत्रे टाकलेले जे घरं असतात ते देखील पत्र्याचं घर बोलतात, त्याला पत्र्याचं घर बोलतात. काय जे कौलर टाकतात त्याला कौलारू घर बोलतात. याच्यामध्ये देखील फरक आहे. मग अशा प्रकारे जो धातू आहे तो धातू आपण अल्युमिनियमचा घेऊ शकतो किंवा तांब्याचा घेऊ शकतो. एक तार घेतली, त्या तारेला जर आपण हातोड्याने ठोकलं तर ती चपटी होते, म्हणजे तिच्या आकारात वाढ होते आणि ती आकारात वाढ होणे म्हणजे त्याला काय बोलतो आपण, पत्रा बोलू शकतो. आणि म्हणून काय दिले, ते त्यावर हातोडीने आपण मारलं, म्हणजे कशावर, त्या अल्युमिनियमच्या तारेवर किंवा तांब्याच्या तारेवर आपण हातोडीने मारलं तर त्याचा काय होतं, असा पातळ काय होतं, पत्रा तयार होतो. आणि मग पत्रा तयार झाल्यामुळे आपण त्याला काय बोलतो, तो चपटा होतो आणि मग त्याचा काय होतं मुलांनो, पत्रा तयार होतो. आणि हा पत्रा आपण घरासाठी त्याचा वापर होत असतो, हे देखील आपण माहिती आहे. बघा, धातूचे ठोकून पत्रे तयार करतात. इथे बघा धातू आहे, त्या धातूवर काय करतात, ठोकून पत्र तयार करता येतात. या गुणधर्मालाच वर्धनीयता असे बोलले जाते. जो धातूचा जो काय होतं, धातूला ठोकून त्याचा पत्रासारखा जो उपयोग केला जातो किंवा धातूला ठोकून पत्र तयार करता येतात, तेव्हाच त्याला काय बोलतात, वर्धनीयता असे बोलतात. तिच्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ही जी
प्रोसिजर आहे, जी प्रक्रिया आहे ती कशी आहे, अवघड आहे, की ज्याच्यामध्ये योग्य आकारावर जो घाव मारला जातो तो हातोडीने जो मारला जातो. आता जे पत्रे जेव्हा सुरुवातीचा जो काळ होता तो खूप कष्टाचा काळ होता, की त्या हाताने ही मेहनत करावी लागत होती. परंतु आता हे सर्व कामे आहेत हे मशीनद्वारे होते मुलांनो, की कोणत्याही प्रकारचं अवघड जे काम आहे की जे खूप तास लागायचे ज्या कामासाठी, आता तेच मुलांनो सगळं काम आहे ते वेळेत आणि लवकर पूर्ण होत आहे मशीनच्या द्वारे. आणि त्याच्यामुळे लागणारा जो वेळ आहे जो वेळ आहे तो जास्त खर्च होत नाही. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम मशीनच्या द्वारे होत असतं. मग हे जे काम पूर्वी होतं ते हाताने केलं जायचं, परंतु आता मशीनद्वारे हे काम होत आहे. म्हणून अशा प्रकारे आपण मुलांना जे धातूचे गुणधर्म शिकवतो, की धातूचा जो पहिला गुणधर्म आहे तो वर्धनीयता आहे. वर्धनीयता म्हणजे धातूचे ठोकून काय केले जातात, पत्र तयार केले जातात. या गुणधर्माला काय बोलतात, वर्धनीयता असे बोलले जाते. इथे चित्रामध्ये तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता की कशा प्रकारे ही वर्धनीयता हा जो गुणधर्म आहे. आता दुसरा जो गुणधर्म आहे तन्यता. तन्यता काय हे देखील आपण बघणार, की याची जी व्याख्या आहे किंवा तन्यता म्हणजे काय आहे हे आपण तन्यता म्हणजे काय आपण बघणार. म्हणजे तन्यतेचा अर्थ आहे की जी लोखंडाची सळी असते तिला घराने घाव मारून ती लांब तयार केली जाते. म्हणजे धातूला तो लांबवण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण काय बोलणार, तन्यता असे बोलणार आहोत. की लोखंडाची जी सळी आहे मुलांनो ती एक प्रकारे त्याला आपण काय करतो, घाव मारून त्याला आपण लांब बनवण्याची प्रक्रिया ही जी तयार करते, जी लांब तार तयार केली जाते तिला आपण तन्यता म्हणणार आहोत. आपण चित्रकलेच्या माध्यमातून अधिक समजून घेऊ. बघा अशा प्रकारची जी लोखंडाची सळी आहे मुलांनो, त्या सळीवर बघा लोखंडाच्या सळीवर सतत घानाने घाव घातली तर ती लांब तार तयार होते. म्हणजे अगोदर लोखंडाची जी सळी आहे त्याच्यावर सतत घाव घातली की ती काय होते, तार लांब तयार होते. ही जी घाव दिसते बघा, ही जी तार आहे तिला आपण काय करतो, पुढे म्हणजे तिला घराने घाव मारले, हातोड्याने घाव मारले जाते, अधिकच काय होत जाते, लांब तयार होते. बघा लांब तार काय होते, तयार होत असते. अशा प्रकारे या धातूवर देखील काय केली जाते, प्रक्रिया केली जाते. हातोडीने तिला घाव मारले जातात. धातूंना खेचून त्याच्या तारा केल्या जातात. धातूंना खेचून त्याच्या वागत तारा केल्या जातात. मग अशा प्रकारच्या धातू काय असतात, ते खेचून त्याच्या तारा बनवल्या जातात. त्याला काय बोलतात, तन्यता असे बोलतात. धातूंना खेचून त्याच्या तारा तयार करतात. त्यांना खेचलं जातं, त्यांना ओढलं जातं. ती ओढण्याची जी प्रक्रिया आहे की लोखंडाची जी सळी आहे जी आहे त्या सळीला घनाने घाव घालून तारेला काय केलं जातं, खेचलं जातं. धातूंना खेचून त्याच्या तारा तयार केल्या जातात. मग अशा प्रकारच्या बघा लोखंडाच्या ज्या तारा आहेत, तांब्याच्या ज्या तारा त्यांना काय बोलणार, त्या गुणधर्म आहे त्या गुणधर्माला आपण बोलणार आहोत तन्यता बोलणार आहोत. धातूंना खेचून त्याच्या तारा तयार केल्या जातात. त्या धातूची तन्यता म्हणजे ड्युक्टिलिटी असे आपण म्हणणार आहोत. अशा प्रकारे लोखंडाची मुलांना जी तार आहे किंवा ते आपण एक प्रकारे म्हणू शकतो तांब्याची जे तार आहे त्या तांब्यांना खेचून आपण त्याची काय बनवू शकतो, आपण तार बनवली जाते, त्याला आपण बोलणार आहोत तन्यता असे आपण बोलणार आहोत. तर अशा प्रकारची बघा ही जी प्रोसिजर आहे, तन्यता म्हणजे आपण काय आहे ते पाहिलं आहे. त्याचप्रमाणे आपण मुलांना पाहिलं आहे वर्धनीयता म्हणजे काय पाहिलं आहे. त्याचप्रमाणे आपण हे देखील पाहिलं आहे तन्यता म्हणजे काय ते देखील आपण बघितलं आहे की कशा प्रकारे जी तन्यता आहे धातूंना खेचून आपण काय केलं जातं, तार केली जाते. आता आपण नवीन तिसरा जो घटक पाहणार आहोत मुलांना तो देखील पाहणार आहोत. मग त्याची उदाहरणं आपण पाहणार आहोत की चांदी, सोने, तांबे, प्लास्टिक हे काय याच्या तारा काढल्या जातात. कोणत्या गोष्टीच्या तारा काढल्या जातात की जे बघा अशा ज्या वायर तुम्हाला दिसतात की जेव्हा इलेक्ट्रिसिटीच्या मध्ये बघा ज्या वायर असतात त्याच्यामध्ये काय केलं, तांब्याच्या तारा असतात, अल्युमिनियमच्या तारा असतात, प्लॅटिनमच्या तारा असतात, जे विद्युत प्रवाहामध्ये त्याचा उपयोग केला जातो, विद्युत गोष्टीसाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे बघा चांदी आहे, सोने आहे, तांबे आहे, प्लॅटिनम आहे, म्हणजे ती तयार केली. चांदीच्या पदार्थ जो धातू आहे त्याला देखील घनाने घाव घालून हातोड्याने टाकून ते चपट केले जाते, त्याची लांब एक तार तयार केली जाते. सोन्याची आहे ती देखील तार केली जाते. तांब्याची, प्लॅटिनियमची देखील काय केली जाते, तार तयार केली जाते. अशा प्रकारच्या तार आहेत त्या वायरमध्ये फिट केलं जातं जेणेकरून आपण विद्युत प्रवाहामध्ये त्याचा वापर करता येईल. ते बघा याच्या तारा काढल्या जातात आणि त्याचा हर एक गोष्टीसाठी उपयोग केला जातो, विद्युत प्रवाहामध्ये त्याचा वापर केला जातो. आता इथे बघा विद्युत वाहक, विद्युतचा अर्थच काय आहे, वीज आहे. विजेमधून वाहणारी जी वाहकता आहे, विजेतून वाहणारा प्रवाहाला आपण काय बोलणार आहोत, विद्युत वाहक. म्हणजे विद्युत वाहक कशामध्ये आहे, या तारांमध्ये आहे किंवा ते आपण बोलतो की वायर आहे, त्या वायरमध्ये अशा प्रकारच्या वायरी आपण ते धातू आहे ते धातू टाकले जातात आणि त्यामुळे विद्युतद्वारे ज्या गोष्टी चालतात अशा ज्या तारा आहेत मुलांना, जे धातू आहे त्या धातू आपण त्याच्यामध्ये टाकले जातात जेणेकरून ते विद्युतच्या माध्यमातून म्हणजे लाईटीवर विजेवर चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणणार, विद्युत वाहक म्हणजे वहन करणारा. विद्युत म्हणजे काय आहे, लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे आणि त्याची वाहकता काय हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून समजलं. धातूमधून वीज वाहते. मी काय सांगितलं बघा की ज्याच्यामध्ये जे धातू आपण टाकले जातात त्या वायरमध्ये त्याच्यातून काय वीज प्रवाहित होत असते, ती वाहत असते. म्हणजे धातूमधून वीज ही
ही वाहत असते. धातूमधून काय होते, वीज ही वाहत असते म्हणून त्याला आपण काय बोलणार, विद्युत वाहक असे बोलणार. या गुणधर्मालाच आपण काय बोलणार, विद्युत वाहकता म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असे म्हणणार. या गुणधर्माला म्हणजे कोणत्या, की ज्या धातूमधून वीज वाहत आहे त्या गुणधर्माला विद्युत वाहक असे म्हणणार आहोत. मग अशा प्रकारची जी वायर आहे त्याच्या वायरमध्ये काय आहेत, तांब्याच्या, ॲल्युमिनियमच्या, प्लॅटिनमच्या काय आहेत, धातू असतो आणि त्याला विद्युतची जोड असते. म्हणजे ते काय आहे, इलेक्ट्रिसिटीची काय जोडीदार काय केली जाते, ती वाहत असते, ती प्रवाहित होत असते म्हणून त्याला आपण काय म्हणणार, विद्युत वाहक. विद्युत म्हणजे काय आहे मुलांनो, वीज आहे. विजेची वाहकता, वीज ज्याच्यामधून वीज वाहू शकते. मग असे जे आहेत मुलांना धातू आहेत, मग तांबा आहे, प्लॅटिनम आहे, ॲल्युमिनियम, ज्याच्यातून काय होते, वीज वाहण्याचं काम होत असते, त्याला आपण काय बोलत आहोत, विद्युत वाहक असे बोलणार. मग याचा आपण उपयोग मुलांना पाहू शकतो की जो आपला इलेक्ट्रिकचा जो बोर्ड असतो, जेव्हा एखादी वायर आपली खराब झालेली असेल, जेव्हा टीव्ही चालत नाही किंवा फॅन चालत नाही, लाईट बंद झालेली असते, मग आपण इलेक्ट्रिशियनला बोलवतो. मग तो इलेक्ट्रिशियन काय करतो, तो बॉक्स खोलतो, कोणती वायर कशी आहे, ती काही खराब झाली आहे, कुचकी आहे किंवा ती बाद झाली आहे, मग तो नवीन वायर टाकतो आणि पुन्हा काय केलं, ती वीज जो खंडित झालेला आहे तो प्रवाहित करत असतो. मग ते एक कुशलतेचं काम आहे. म्हणून अशा प्रकारे विद्युत वाहक म्हणजे ज्याच्यातून विद्युत म्हणजे वीज जाऊ शकते अशा ज्या धातू त्याच्यामध्ये बसवलेले असतात म्हणून त्याला काय बोलतात, विद्युत वाहक असे बोलले जातात. अशा प्रकारची वायर प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि ती काय असते, त्याच्यातून हर एक प्रकारची जी वीज वाहत असते. म्हणून आज आपल्या घरातील हर एक प्रकारचे जे टीव्ही, हर एक प्रकारचे जे लाईट्स आहेत, फॅन आहेत, जे सर्व विजेवर चालणारे जे सर्व काही हर एक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या वाहत असतात किंवा त्या चालू राहतात. जर याच्यामध्ये बिघाड झाला तर काय होते, वीज प्रवाहित होत नाही, ती वीज खंडित होत जाते आणि आपण इलेक्ट्रिशियनला बोलून आपण काय करतो, पुन्हा वीज चालू करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे विद्युत वाहकता आपण पाहू शकतो. अशी जी वायर सगळ्यांच्या घरात असते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. सर्व धातूचे म्हणजे जे सर्व आपण धातू पाहिले, सोनं आहे, चांदी आहे, ॲल्युमिनियम आहे, तांबा आहे, पितळ आहे, ॲल्युमिनियम, प्लॅटिनम आहे, हे जे सर्व धातू आहे त्याची जी वीज धारक आहे, जी वाहण्याची क्षमता आहे ती कमी अधिक प्रमाणात आहे. आणि काय कमी अधिक प्रमाणात काय वाहक असतात की त्यांचं काहीचं प्रमाण हे कमी आहे तर काहीचं प्रमाण हे जास्त आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बघा इथे वायर तुम्हाला इथे दिसत आहेत, ह्या वेगवेगळ्या धातूपासून बनलेल्या आहेत. अशा प्रकारे ज्याची तार काढली जाते, ज्या धातूपासून तार काढली जाते, त्याला ठोकून त्याची तार बनवली जाते, त्याला आपण बोललो तन्यता बोलणार आहोत. म्हणजे अशा प्रकारची ही तन्यता आहे मुलांनो, की त्याला आपण जी तार असते त्याला तन्यता म्हटलं जातो आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये. मग अशा प्रकारे ही धातू जे काही कमी अधिक प्रमाणात त्याची काय केली जे वाहकता असते हे आपण चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो की कशा प्रकारे ती कमी अधिक प्रमाणात त्याची तार आहे. उदाहरणार्थ तांबे आणि ॲल्युमिनियम बघा हे पाहू शकतात. तांबा म्हणजे जे तांबं म्हणजे लाल रंगाचं जे दिसत ते तांबं आहे, ॲल्युमिनियम म्हणजे जे सफेद रंगाचं आहे त्याला आपण ॲल्युमिनियम बोलतो. तांबे ॲल्युमिनियम ही त्याची काय आहेत मुलांना, ही उदाहरणे आपण पाहू शकतो की याच्यामध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणे तांबा आणि ॲल्युमिनियम आहेत. आता आपण पाहिलं होतं विद्युत वाहक म्हणजे काय ते समजून घेतलंय. आता इथे लिहिलं उष्णता वाहक म्हणजे कोणत्या पदार्थामध्ये उष्णता जाऊ शकते किंवा कोणत्या उदाहरणातून कोणत्या पदार्थामध्ये उष्णता वहन होते ते आपण बघणार. उष्णता म्हणजे जे गरम पदार्थ. वाहकता म्हणजे कोणत्या पदार्थातून कोणत्या धातूमधून ते उष्णताचं वहन होत आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, उष्णता वाहक. विद्युत वाहक आणि उष्णता वाहक याच्यामध्ये मुलांना फरक आहे. आपण पाहिलं जे विद्युत वाहक आहे ते विजेच्या मार्फत जे वाहकता होते त्याला आपण विद्युत वाहक बोलतात आणि उष्णतेच्या मार्फत ज्या पदार्थ आपण उष्णता देतो त्या जेणेकरून जे पदार्थ गरम होतो त्याच्यातून जो वाहकता निघते त्याच्यामध्ये ते वहन करतं, ती उष्णता वहन करणाऱ्या पदार्थांना उष्णता वाहक असे पदार्थ आपण बोलले जातात. जसं जेणेकरून आपण उदाहरण घेतलं, एखादा ग्लास आहे, एखादी काच आहे, त्या काचेला आपण गरम केलं आणि मग ती काच काय आपण हातात घेतली तर ते काय ती पूर्ण काचेचा तुकडा गरम होतो. ते उष्णता काय करते, एकाच भागाला आपण काचेचा गरम जरी तुकडा केला तरी बाकीचा जो सर्व भाग आहे तो कसा होतो, गरम होतो. ती उष्णता वहन करत करत ती पुढे जात असते. आपण उदाहरणाच्या माध्यमातून अजून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथे काय दिलंय, धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली, म्हणजे एका ठिकाणाला उष्णता दिली तर ती काही वेळा तो तुकडा पूर्णपणे गरम होतो. असं होतं का की एका भागाला उष्णता दिली एका भागाला नाही दिली. एक मोठा आपण काचेचा ग्लास घेतला किंवा एक मोठी काच आपण त्यात तुकडा घेतला आपण आणि त्याच्या एका भागाला आपण गरम केलं, उष्णता दिली तर ते फक्त त्याच भागाला गरम राहणार आहे का, तर दुसऱ्या भागाला काय होते ती गरम होतच जाते. म्हणून त्यांनी सांगितलंय धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी जर तुम्ही उष्णता दिली तर काही वेळा तो तुकडा संपूर्णपणे तो तुकडा काय होतो, गरम होतो. बघा इथे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने त्या धातूला काय दिलंय, गरमपणा दिलाय किंवा ते उष्णता दिली आहे, तो तुकडा पूर्ण गरम होतो, तो अर्धवट गरम होत नाही. हे चित्राच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे तो पूर्ण गरम झालेला
धातूच्या बघा, म्हणजे धातू उष्णतेचे काय करतो, वहन करतो. म्हणजेच काय, धातू काय करतो, उष्णता म्हणजे गरमच पदार्थाचं जे असेल किंवा त्याला उष्णता मिळेल असं तो काय करतो, तो वहन करण्याचं काम करतो, पुढे जाण्याचं काम करतो. धातू उष्णतेचे वहन, वहनचा अर्थच काय आहे, पुढे पुढे जाणे, प्रवाहित करणे, की जो एका ठिकाणची उष्णता मिळाली तर आपण ते काय करतो, पुढे पास करत जातो. आपण शिकलोय ना की पास करणे. समजा एखादा रुमाल असेल, आपण खेळ खेळलोय, तर खेळामध्ये आपण काय करत असतो, रुमाल पास करत असतो. म्हणजे तसं तिथे धातूला उष्णता मिळाली आहे, त्या धातूला उष्णता मिळाल्यानंतर काय होतं, तिथे उष्णता वहन करण्याचं, पुढे घेऊन जाण्याचं काम हे वहन करत असतं. अशा प्रकारे बघा तुकड्यामध्ये तुम्ही पाहू शकता. म्हणजे धातू उष्णतेचे काय करत आहे, वहन करत आहे. ते कशा प्रकारे करत आहे चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. यालाच काय बोलतात, उष्णता वाहक बोलतात. म्हणजे काय, थर्माकोल डिडक्टिव्हिटी असे त्याला बोलले जाते. अशा प्रकारे मुलांना ही उष्णता वाहकताचे देखील आपण उदाहरणे पाहिली आहेत. आपण पाहिले विद्युत वाहक म्हणजे काय आणि उष्णता वाहक याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. पाचवा आहे जो पदार्थ चकाकी. चकाकी म्हणजे काय, आपण म्हणतो त्याला ब्राईटनेस बनवतो, की एखाद्या पदार्थाला कशा प्रकारे चकाकी आणता येते ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, धातूंना विशिष्ट चकाकी म्हणजेच काय, लिस्टर्स असे बोलतात, की एक प्रकारची चकाकी असते. जर सोनं आहे, चांदी आहे, ॲल्युमिनियम आहे, त्याला कसं आहे, एक प्रकारची चकाकी आहे, की आपण पाहता क्षणी आपण काय करतो ते ओळखतो, की हे काय आहे, सोनं आहे, चांदी आहे. त्याच्या रंगावर आपण ओळखतो आणि त्याला एक प्रकारची वेगळी झळाळी असते, एक प्रकारची त्याच्यामध्ये ब्राईटनेस असतो आणि त्यालाच आपण काय बोलणार, चकाकी बोलतो. धातूंना विशिष्ट चकाकी असते. म्हणजे आता जसं चांदी आहे, सोनं आहे, त्यांना आपण बघू शकतो की कशा प्रकारे ते काही दिसत आपल्या डोळ्यांना आकर्षित करतात आणि एक वेगळ्या प्रकारची काय आहे, त्यांना चकाकी आहे. प्रत्येक धातूचा विशिष्ट असा रंग असतो. जो प्रत्येक धातू आहे, जो आतापर्यंत आपण प्रत्येक धातू पाहिला, तांब आहे, पितळ आहे, लोखंड आहे, ॲल्युमिनियम आहे, प्लॅटिनियम आहे, सोनं आहे, चांदी आहे, या प्रत्येक धातूला एक स्वतःचा काय आहे, रंग असतो. प्रत्येक धातू काय आहे, वेगवेगळ्या रंगाचा असतो. इथे बघा तुम्हाला दिसत आहे की जर त्याला कशी आहे, सोनं आणि चांदी याला चकाकी आहे आणि चकाकी बघा आपल्या डोळ्यांना ती विशेष करून जाणवते. 6वं शिकणार आहोत नादमयता. नादमयता म्हणजे काय, की ज्या गोष्टीचा आवाज येतो त्या आवाजातून सूर तालाचा आपल्याला भास होतो किंवा आपल्याला संगीताचा भास होतो, त्याला काय बोलणार, नादमयता असं बोलणार. मग ते कोणत्या भांड्यातून होतो, हर एक प्रकारचा जो धातू आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि ते धातू जर खाली पडला तर ते समजा भांडं पडलं ते मग ते लोखंडाचं असो किंवा एखाद्या धातूचा तुकडा असू दे, लोखंडाचा तुकडा असू दे किंवा एखादा जर्मलचा, ॲल्युमिनियमचा किंवा तांब्याचा, पितळेचा, तर त्याच्यातून निघणारा जो आवाज आहे तो एक विशिष्ट प्रकारचा असतो. त्याच्या आवाजामध्ये फरकता असतो, म्हणून त्याला काय बोलतात, नादमयता बोलतात. तो कोणत्या प्रकारचा आहे ते देखील चित्रातून पाहू शकतो. बघा, तंबोरा, वीणा याची तार छेडा किंवा एखाद्या डब्यावर चमचा आपटा, घंटा वाजवा, धातूचा आवाज करा. म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे संगीताचे ज्या माध्यम आहे किंवा संगीताचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता, की जो तंबोरा आहे, वीणा आहे आणि तार आहे. ह्याच्यामध्ये ज्या तारा बसवलेल्या आहेत त्या तारांमधून जो निघणारा आवाज आहे तो वेगवेगळा आहे मुलांनो, की तंबोरा, वीणा आणि मुलांनो जे आहे त्याच्यातून वीणामधून निघणारा जो आवाज आहे तो वेगळा आहे. तुम्ही एखाद्या डब्यावर चमचा जरी आपटला तरी त्याचा आवाज काय आहे, वेगळा असणार आहे. जेव्हा घंटा वाजणार आहे, जेव्हा शाळेतली घंटा वाजवतोय किंवा एखाद्या मंदिरातली घंटा असू दे, त्याचा काय आहे, आवाज हा काय आहे, वेगवेगळा आहे. हे देखील तुम्ही चित्राच्या माध्यमातून बघा पाहू शकता. धातूंचा आवाज काय असतो, त्या धातूप्रमाणे निघत असतो. जो प्रमाणे त्याच्यात धातू टाकलेला आहे, जी तार टाकलेली आहे त्याच्यातून तो आवाज निघत असतो. त्यालाच काय बोलले जाते बघा, खणखणीत आवाज असतो. जो आवाज काढला तर तो आवाज खणखणीत असतो, त्याला धातूची काय बोलतात, नादमयता असे बोलले जातात, म्हणजे सोनोरिटी असे बोलले जाते. म्हणजे आपण हा देखील की आवाज म्हणजे प्रत्येक धातू आहे त्या प्रत्येक धातूचा एक आकार आहे, प्रत्येक धातूचा एक रंग आहे आणि प्रत्येक धातूचा एक काय आहे, आवाज आहे. म्हणजे त्या आवाजाला त्या धातूची नादमयता असे आपण बोलले जाते. आपण जे बेल वाजवतो, जी घंटा वाजवतो त्याचा आवाज वेगळा आहे. आपण डबावर चमचा आपटला त्याचा आवाज वेगळा आहे. आपण बेंचवर आपण समजा हाताने वाजवलो त्याचा आवाज वेगळा, ढोलकी आणि तबल्यावर वाजवलं त्याचा आवाज वेगळा आहे. सारंगी, वीणा आहे त्याच्यावर आपण समजा सूर काढला तर त्याचा देखील आवाज काय आहे, वेगळा आहे. तर अशा प्रकारे सर्व धातूंचा आवाज वेगळा असल्यामुळे त्या धातूची ती काय आहे, नादमयता आहे, म्हणजे सोनोरिटी असं पण त्याला म्हणू शकतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की पदार्थाचे जे सभोवताची अवस्था आणि गुणधर्म आहेत ते कशा प्रकारे आहेत त्याचे देखील आपण व्यवस्थित स्पष्टीकरण केलेले आहे. आता आपण पाहणार आहोत सारांशाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आपण पदार्थाच्या अवस्था पाहिल्या, स्थायू, द्रव, वायू रूपात आपल्याला काय म्हणतात, पदार्थाच्या ह्या असतात, ह्या बघायला मिळतात. आपण त्या आपण उदाहरणाच्या द्वारेतून आपण व्यवस्थितरित्या देखील मुलांनी समजून घेतलेल्या आहेत. आपण पाहिलं पदार्थ एक अवस्था बदलून जेव्हा दुसऱ्या अवस्थेत त्याचं रूपांतर होतं किंवा तो बदलली जाते त्याला अवस्थांतर असे बोलले जाते. त्याची देखील आपण उदाहरणं पाहिली आहे. की बर्फ आहे, बर्फाला जर आपण उष्णता दिली तर तो काय होतो, द्रव रूपात बदलला जातो. म्हणजे पदार्थाची अवस्था बदललेली आहे, त्यालाच आपण काय बोलणार आहोत, अवस्थांतर असे बोलणार आहोत.
ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. आपला तिसरा मुलांनो पॉइंट आहे, पदार्थ किती गरम आहे किंवा किती थंड आहे, म्हणजेच पदार्थाचे आपण तापमापीने काय करू शकतो, मोजू शकतो की एखादं थंड पाणी आहे, गरम पाणी आहे आणि बर्फाचं पाणी आहे, मग त्याच्यामध्ये आपण तापमापी करून चेक करू शकतो, आपण तपासू शकतो की त्याचं जे तापमान आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. पदार्थाच्या अवस्थेसाठी उष्णता कारणीभूत आहे. जर पदार्थाची अवस्था आपल्याला बदलायची आहे, जर आपल्याला ती चेंज करायची आहे, तर त्याच्यासाठी कारणीभूत काय आहे, उष्णता आहे. उष्णता दिल्यावरच काय होऊ शकतो, आपल्याला पदार्थाची अवस्था ही बदलता येते. हे देखील आपण या माध्यमातून पाठाच्या माध्यमातून शिकलो आहोत. पुढे आपण शिकलो की घनता काय आहे, कठीणपणा काय आहे, कोणकोणत्या पदार्थात कठीणपणा असतो, ठिसूळपणाचे कोणते आहे. जसं आपण पहिले कठीणपणा आहे, समजा एखादा दगड आहे तो कठीण आहे मुलांना, ते आपण शिकलो. त्याची घनता, पदार्थाच्या वस्तुमानावर जो पदार्थ टाकला जातो त्याच्यावर त्याची घनता असते, हे आपण पाहिलं. ठिसूळपणा म्हणजे जो खडू आहे, जो आपण लाडू आहे मुलांना पाहिलं, राजगिरीचा लाडू आहे, खडू आहे, ते आपण त्याचं काय होऊ शकतो, भुगावू शकतो. आपण ते हाताने जरी टोळलं तरी काय होतं, ते ठिसूळ आहे, ते पदार्थ पाहिले. प्रवाहिता काय असं की जे प्रवाह करता एका पदार्थातून ते त्याच्या पदार्थात रूपांतर होते, त्याला प्रवाहित. विद्रव्यता काय, अविद्रव्यता काय, द्रव पदार्थाचे सायरूप पदार्थाचे द्रवरूपात रूपांतर नव्हतात, थेट वायुरूपात होते ते विद्रव्यता. विद्रव्यता म्हणजे काय की द्रवरूप पदार्थामध्ये त्याचे विरघळन होते, त्याला विद्रव्यता बोलतात. जो पदार्थ विरघळत नाही त्याला अविद्रव्य असे बोलले जाते. पारदर्शकता म्हणजे काय, जे आपण एखादा पदार्थ पलीकडली वस्तू आपण पाहू शकतो त्याला पारदर्शकता बोलतात. स्थितिस्थापकता हे पदार्थाचे विविध गुणधर्म आहेत, याचा देखील आपण काय केलं आहे, अभ्यास केलाय. धातू हा पदार्थाचा एक वेगळा गट आहे. धातू आपण पाहिले की तांब आहे, अल्युमिनियम आहे, पितळ आहे, लोखंड आहे, सोनं आहे, चांदी आहे, प्लॅटिनम आहे, हे सर्व प्रकारचे धातू आहे. त्याचे गुणधर्म कोणते आहेत, त्याचा उपयोग काय, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, याचा देखील आपण अभ्यास केला. धातूची वर्धनीयता व त्याची तन्यता काय आहे. धातूची वर्धनीयता तुम्ही पाहिली तर तन्यता म्हणजे काय, जे जो लोखंड आहे किंवा लोखंडाला खेचून किंवा अल्युमिनियमला खेचून त्याची तार केली जाते, त्या तारेत त्याचं रूपांतर होतं, त्याला तन्यता बोलतात. उष्णता वाहक, उष्णता म्हणजे काय, जे उष्णता वाहून नेण्याचे जे काम करतात त्याला उष्णता वाहक बोलतात. विद्युत मध्ये वाहक म्हणजे काय, ते देखील पाहिलं की विद्युत वाहक जे विद्युतमधून किंवा विजेमधून वाहून नेणारे जे तार आहे त्याला आपण विद्युत वाहकता बोलतात. नादमता काय आहे, तसेच विशिष्ट रंग चकाकी, की प्रत्येक धातूला एक विशिष्ट रंग आहे, त्याची चकाकी आहे, विशिष्ट एक आकार आहे, हे देखील आपण पाहिले. कशा प्रकारे चकाकी आहे, असे गुणधर्म जे सर्व धातूमध्ये आपण आढळले आपण पाहतो. तर अशा प्रकारे आपण या सर्व घटकांचा मुलांनो आपण आपल्या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे या पाठावरच्या आधारित जे काही प्रश्न आहेत मुलांनो, अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा या माध्यमातून, या पाठाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत.